हे बघा, मी कालच परवाच याचं स्पष्टीकरण केलं की मुळामध्ये 4 आठवड्याचा हा अधिवेशन व्हायला पाहिजे होता. का ते एका आठवड्यामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करतायत आणि सकाळी 8:30-9 वाजल्यापासून इकडे लोकप्रतिनिधी त्यांना यावं लागतोय. 10 वाजता हाऊस चालू होतोय, रात्री 11 वाजता बाहेर पडतोय. म्हणजे आम्ही आज बोलायचं की नाही बोलायचं का पायऱ्यांवरतीच राहायचं, म्हणून आम्ही आज स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणूनच पहिल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं. नंतर अर्धे लोकप्रतिनिधी बाहेर आणि अर्धे आत असं होता कामा नये. प्रत्येकांचे प्रश्न आहेत, प्रत्येकांना चर्चेमध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणून सर्वसामान्याचा आवाज हा सभागृहामध्ये मांडण्याचं काम आम्ही करतोय. मग यात नवीन काय? म्हणजे त्यांना आता सत्ताधारीच पायऱ्यावरती यायला लागलेले आहेत आणि आम्ही बोलायची गरज नाही आहे. विरोधी पक्षांमध्ये आम्ही भूमिका मांडत असताना सत्ताधारी आमदार पण आता या सरकारच्या विरोधात किती बोलत आहेत आणि म्हणून एक काहीच चाललं नाही, सर्व आलबेल चाललं आहे असं चित्र निर्माण जे करण्यामध्ये ते अयशस्वी ठरलेले आहेत, अपयशी ठरलेले आहेत. आणि त्यांचे सत्तेतले असलेले आमदार आता त्यांच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. त्यांचं पहिलं तोंड बंद करा ना. पार्टी आणि सारथीच्या संदर्भात अजित पवारांनी विधानसभेमध्ये निवेदन केलं. त्यात त्यांनी स्कॉलरशिपसाठी एकाच कुटुंबातले 5-5 जण PhD करू लागले. ठराविक विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष कोटी जातात अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं. ते चुकीचं आहे. तो त्यांचा मूलभूत अधिकारी आहे. जर ते कुटुंब जर त्या समाजाला जर असतील आणि त्यांनी त्या समाजाचा तुम्ही शासनाने घटनेनुसार त्यांना दिलेला अधिकार आहेत, मग त्यांची चूक आहे का त्या एका कुटुंबामध्ये ते राहत आहेत म्हणून घेऊन? बार्टी असेल ही संस्था का झालेली आहे? बार्टीची ही स्थापनाच मूलभूत अशी झालेली जे उपेक्षित असलेल्या लोकांना वरती आणणं आणि त्यामध्ये जर एक समाजाचीच जर जास्त असतील तर तो त्यांचा दोष नाही आहे. आणि असं कुठे ठरलेलं नाही आहे की समाजामध्ये एकच माणूस शिकू शकतो. जसं सर्व स्पर्धेमध्ये सर्वजण येऊ शकतात, तसं विशेष सामाजिक आणि मागासवर्गीय समाजासाठी ही स्थापना आणि ही अट घटनेनुसार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. त्याचा स्वीकार केलं. मग एका बाजूला अजितदादा धर्मनिरपेक्षची गोष्ट करतायत आणि अशा प्रकारे बोलून ते नेमकं त्यांची भूमिका काय हेही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. हे गेल्या 2 दिवसापासून या प्रश्नावरती स्थगन द्यावं अशी आम्ही विनंती करतो. कालही स्थगन घेतलं नाही. मी आजही माझ्याकडे हा स्थगनाची कॉपी आहे की तब्बल 36 दिवसामध्ये अवघ्या 36 दिवसामध्ये 80हून जास्त मुलं आणि मुली हे बेपत्ता होतं. हे काही शोभनीय नाही आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जर हे होत असेल तर सर्वसामान्य महाराष्ट्रामध्ये जे राहणारे नागरिकांना काय भयभीतचं वातावरण आहे हे आपल्याला सर्वांना कळेल. आणि हे सिंडिकेट आहे. म्हणजे एका बाजूला सरकार आमदारांवरती कारवाई, विरोधकांवरती कारवाई करत असताना मूलभूत असलेल्या ह्या जी एक गँग चाललेली आहे ती गँग कधी मोडण्याचं काम करणार आहेत. आणि ही जी लोक जी आहेत हे ठराविक त्यांचा नेक्सेस आहेत. सर्व अधिकाऱ्यांना ह्या गोष्टीतली माहिती असते, कारण हे वारंवार हे पकडले जातात, परत बेलवरती बाहेर येतात आणि ह्याच्यावरती कडक कारवाई करणार आहेत की नाही करणार आहेत. आजच सकाळी मी सन्माननीय राज ठाकरे साहेबांचं पण ट्विट या विषयावरती बघितलं आणि हा भयानक परिस्थितीबद्दल त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण आहेत. पण आम्ही 2 दिवसापासून स्थगन मांडतो, का दिलं जात नाही? हे सरकारला हे आकडे लपवायचे आहेत का? आणि मग आज जर ट्विट आल्यानंतर ह्या प्रश्नाला आता वाचा फुटणार आहे. आणि मी आता स्थगन दिलेलं आहे. 12च्या जे सभागृहाचं कामकाज तहकूब करून या विषयावर चर्चा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे. यामध्ये ते असंही म्हणत आहेत यामध्ये असंही आहे की ज्या मुंबईमध्ये ज्या प्रकारे मुलं बेपत्ता होत आहेत, मात्र सरकार सातत्यानं तेच उत्तर देत आहेत की मुलं सापडले त्यांना घरी नेलेले. हे खोटं आहे. हे खोटं आहे. कुठून निर्माण होत आहेत? नाही, हे खोटं आहे. ह्याच्यामध्ये 2-5% बेपत्ता झालेत किंवा हरवलेत या घटना वेगळ्या आहे. पण हे एका प्रकारे किडनॅपिंग आहे ना. म्हणजे हे किडनॅपिंगच्या बद्दल तुम्ही जर असं बोलणार असाल का मुलं परत आली, मग किडनॅपरने आणली तर मग त्याच्यावरती काहीतरी सौदा झालं का? ही सर्व गोष्टी आहेत. आणि या मुलांना आणि मुलींना भीक मागायचा भाग पाडला जातो, विकले जात आहेत. आमचं तर असाही देखील एक माहिती आहे की परदेशातली पण गँग ह्याच्यामध्ये सक्रिय आहे का असा एक प्रश्न निर्माण होतो आहे. काल हेमंत पाटीलांनी जे सांगितलं ही दुर्दैवी आहे की सत्ताधारीच जर आता असे बोलायला लागले, त्यातूनच ते आपल्याला स्पष्ट झालेलं की नेमकं काय चाललेलं आहे. पीठासीन अधिकारी माननीय सभापती आणि उपसभापतींनी याचे चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे. कारण हा शेवटी परत आरोप आम्हा सर्व लोकप्रतिनिधीवरती येतो आहे. अर्थात खालच्या ज्या अधिकाऱ्यांच्या या चुकामुळे
मला असं वाटते की पीठासीन अधिकारी बदनामी जर होत असेल तर हे योग्य नाही. असं आहे की उद्या भविष्यकाळामध्ये जर असं झालं तर कोण कुठच्या ओळखीने आलं आहे, कोण कोणाची शिफारस न येता जर असं शिरकाव जर करण्याचं काम जर विधान भवनमध्ये जर झालं तर कायदा आणि सुव्यवस्था आणि विशेषतः सर्वांची सुरक्षेचा विषय निश्चितपणे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा सरकारला धारेवर धरून. हे कालच त्यांची शायरी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि ज्या भावना त्यांच्या हे आहेत ह्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारीतल्या आमदारांच्या अनेकांचे आहेत. पण उशिरा का होईना त्यांना ह्याची जाणीव झाली की अशा प्रकारे राजकारण करून तो राजकारण जास्त वेळ टिकत नाही. समाजकारण आणि राजकारणामधला जो एक अंतर आता जो वाढलेला आहे तो त्यांनी मला असं वाटते प्रदर्शित करण्याचं काम त्यांच्या शायरीच्या माध्यमातून केलेलं आहे. विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं विजय वडेट्टीवार असं बोलत आहेत की संजय राऊत यांना मी महत्त्व देत नाही. वेगळ्या विदर्भावरती जे संजय राऊतांनी जे उत्तर दिलं आज प्रश्न ह्याच्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतर वडेट्टीवार हे बघा ही आमची भूमिका आहे आणि कालच आमच्या पक्षप्रमुखांनी पण सांगितलं की शिवसेनेची जी आमच्याकडं गेलेली जी लोकं आहेत त्यांची भूमिका याच्याबद्दल काय आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री पोट तिडकीने सांगतात की हो हे आमच्या एजेंडामध्ये आहे, हे आम्ही करणारच आहोत. कधी करणार काय म्हणतात तारकावरती तारीख कभी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे अशी त्यांची जी आहेत म्हणजे सत्याचा उपभोग राज्याचे मुख्यमंत्री या पदावरती करून घेऊन विदर्भाचा प्रतिनिधित्व करत असताना पण आजही विदर्भाची वेगळी भावना लोकांच्या मनामध्ये येणं आणि भारतीय जनता पार्टीने त्यातली भूमिका मांडणं आणि म्हणून आम्ही आमची भूमिका ही महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे ही आज नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा ज्या थोर वीरांनी दिलेला आहे त्या सर्वांचा अवमान एका बाजूला होता कामा नये म्हणून आम्ही आमची भूमिका आज नाही अगोदर आहे. पण जे त्यांचे मित्रपक्ष आहेत ते भूमिका का मांडायला तयार नाही आहे. ही पक्षाची भूमिका असताना वडेट्टीवार म्हणत आहेत की आम्ही संजय राऊतांना का महत्त्व द्यायचं. नाही बघा ते त्यांच्या वेगळ्या पक्षाचं आहे. आता ते व्यक्ती म्हणून कोण काय बोलतोय ह्याच्या मी अजून ती बाईट बघितलेली नाही आहे त्यांची. पण ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे. आणि विजय वडेट्टीवार कधी काळामध्ये आमच्याबरोबर पण राहिलेले आहेत त्यावेळी त्यांची भूमिका काय होती आणि आज त्यांची भूमिका काय आहेत हे मी सांगायची गरज नाही. पतींकडे आणि अध्यक्षांकडे स्वतः ते गेलेत. पूर्ण शिष्टमंडळ आमदारांचं घेऊन पण घेण्याचं काम केलं. असं असतं तर आम्ही गेलो नसतो. हे फक्त डॉज करायचं आमच्याकडे नाही त्यांनी त्याचं नाव सांगायचं त्यांनी ह्याचं नाव सांगायचं. ह्यांना मूलभूत लोकशाही टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा पद न देता आता जसं म्हणतोय ना की कालच काही लोकांनी आणि मला कशाला सुधीर भाऊंनी सांगितलं ना की आता काल सर्वच पदं आम्हाला मिळाली पाहिजे सर्वच पदं मिळाली पाहिजे. सदाभाऊ बोलले काल जे आज आम्ही बोलतो असं नाही मिटकरी बोलले एका बिलावरती की सर्वच आमच्या ताब्यात राहिलं पाहिजे. तर आता विरोधी पक्षाची पण हे पदं न देता एका प्रकारे विरोधी पक्षाचा पण स्पेस आपसामध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न होतो आहे. पण लोकशाही हे टिकवणं आमचं हे कर्तव्य म्हणून त्यांचा आवाज म्हणून वेळप्रसंगी सभागृहामध्ये वेळप्रसंगी रस्त्यावरती आम्ही त्याचा आवाज म्हणून घेऊन निश्चितपणे भांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पद मिळो किंवा नाही मिळो. सर मुख्यमंत्र्यांकडेच गृहमंत्रीपद आहे आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आज अंतिम आठवडा प्रश्न आहे. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. राज्यामध्ये ज्या घटना घडत आहेत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती खरंच कायदा सुव्यवस्था नक्कीच त्याच्याबद्दलचा आम्ही आवाज उठवण्याचं काम आम्ही करू. खरं तर अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आला पण आमचा सत्ताधाऱ्यांचा 260चा प्रस्ताव हे काल येणं अपेक्षित होता तोही आलेला नाही आहे. आणि मग आता अंतिम आठवडा आणि हे क्लब करून एक कोणतरी उत्तर देईल ते चालणार नाही. आम्ही त्याच्याबद्दल जाब निश्चितपणे विचारू आणि राज्याचे मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर द्यायला पाहिजे ही भूमिका आणि ही मागणी आमची राहणार आहे.